आणि आता सगळ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे कोण होणार मुख्यमंत्री। नेत्यांकडून दावेदारी तर केली जाते आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी ही करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय की शिवसेना असो किंवा भाजप असो दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री हा आमचाच होणार असा दावा करण्यात येत आहे। त्यामुळे आता खरं तर थोड्याच वेळात कळणार आहे की मुख्यमंत्री कोण होणार। भाजपच्या 125हून अधिक जागा आलेल्या आहेत, तर तिकडे शिवसेनेचा पण स्ट्राइक रेट हा चांगला मानला जातोय आणि या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांना पुन्हा कंटिन्यू करणार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मला वाटत नाही की त्यांची पक्षाची भूमिका असेल। राजकीय निर्णय हे तिथल्या असणाऱ्या संख्याबळावर तिथल्या परिस्थितीवर होत असतात। ज्या वेळेला शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ जास्त होतं, परंतु त्यावेळेला असणाऱ्या सरकारला बदलणं आवश्यक होतं। त्याच्यामुळे संख्याबळाचा विचार त्या ठिकाणी झाला। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या लढल्या गेल्या आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे। माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा, एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतंय।